तुकुममध्ये जलतांडव, घरामध्ये पाणी, नागरिक संतप्त। 27 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसानं तुकुम प्रभाग क्रमांक 5 मध्ये रस्ते, नाले आणि घरात पाणी शिरलं। नाल्यांची सफाई न झाल्यानं पाणी साचून नागरिकांचं जीवन विस्कळीत झालं असून लहान मुलं आणि वयोवृद्धांना आरोग्याच्या तक्रारींना सामोरं जावं लागत आहे। नागरिकांनी ठेकेदारावर निष्कृष्ट कामाचा आरोप करत संताप व्यक्त केला। काही घरांच्या भिंतींना तडे गेल्यानं दुर्घटनेचा धोका निर्माण झालाय। सामाजिक कार्यकर्ते अभिषेक डोईफोडे यांनी नाल्याची तातडीनं सफाई व्हावी म्हणून प्रशासन दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे। नागरिकांनी दोषी ठेकेदारांवर कारवाई व नियमित नाले सफाई, दर्जेदार रस्ते व जलनियोजन प्रशासनानं तात्काळ पाठवले उचलावीत अशी नागरिकांची ठाम मागणी आहे। सुवर्ण भारत करिता रोशन खानकुरे, जिल्हा विशेष प्रतिनिधी, चंद्रपूर। या पाणी साचून असल्यामुळे नाली काही दिवसात पोरांना कोणा जनावरांना नाली सगळं नालीमध्ये पडून राहिलेले आहे। कधी मोठे माणसं, बुजुर्ग माणसं सुद्धा नालीमध्ये पडणार, त्याची जबाबदारी कोण घेणार? पुष्कळ वर्षापासून चालू आहे, काही इथं नियोजन नाही नाल्यांचं आणि कोणाचं लक्ष नाही। पण कोणी त्याचं काम केलेलं अजून तरी पूर्णपणे काम केलेलं नाहीये। इथं नाल्यांचा पुरा चेंबर पासून सगळं असंच हे हाल आहे। तिथं त्या रोडाच्या सुरुवातापासून तर आखरीपर्यंत पूर्ण नाल्या भरून पाणीतलं पाणी आहे। ही नाली आहे, हे बघा तुम्ही। इथून पाणी घरात चाललं, हे पोरांच्या, लहान लहान बाळांच्या आरोग्याच्या साठी किती मोठा खतरा आहे। याच्यावर काही प्रशासन करत नाही आहे। गेल्या 5-6 वर्षापासून ह्या नाल्या तशाच तुटल्या आहे आणि हे कचरा आणखी किती दिवसाचा पाणी कब से आ रहा है? 2 साल से आहे ना। 7-8 वर्षापासून इथं हे चाल आहे का? झोपले आहे का इकडचे लोक ज्यांच्यावर बीतते त्यांच्या तोंडातून आवाज निघत आहे आज, कारण की हे लोक इतक्या वर्षापासून सहन करत आहे। कोणतंच प्रशासन इथं लक्ष नाही देत। तिथं बघा तर तिथं इतकं पाणी आहे, त्याच्यासमोर पूर्ण चेंबर बंद आहे। मलेरिया, डेंग्यू हे सगळे प्रकारचे मच्छर आहे। प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे या लोकांसाठी। तुम्ही नाही कराल तर कोण कर? घराला लागून आहे। उद्या जर ते पडलं तर आमची भिंत पडणारच आहे, बरोबर? भिंत पडणारच आहे। भिंत पडल्याच्या